तर मित्रांनो, फायनली देव माणूस हा चित्रपट मी बघितलेला आहे आणि नक्की काय वाटलं हा चित्रपट बघून मला हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। खरं तर हा चित्रपट बघायला जाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे वध हा चित्रपट। वध ह्या चित्रपटाचा हा रिमेक आहे आणि वध हा चित्रपट खूप मला आवडला होता। खरं तर मेकर्सनी सुरुवातीला टाळलं होतं। मेकर्स म्हणत होते की हा चित्रपट वधचा रिमेक नाहीये, तर त्याच्यापासून इन्स्पायर्ड आहे। पण खरं सांगायचं तर या चित्रपटामध्ये स्टोरीमध्ये काहीच बदल केलेला नाहीये। जसा वध चित्रपट होता तसाच्या तसा मराठीमध्ये रिमेक करण्यात आलेला आहे। ऍक्टिंगचं म्हणाल तर महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे यांनी तर कमाल ऍक्टिंग केली आणि अभिनयाचा तर प्रश्नच नाही। पण सगळ्यात मला इम्प्रेस केलं ते म्हणजे सिद्धार्थ बोडके याने एका विलनचं कॅरेक्टर याने साकारलंय आणि जोपर्यंत सिद्धार्थ बोडके स्क्रीनवर असतो तोपर्यंत महेश मांजरेकरांना सुद्धा एका पॉइंटवरती डॉमिनेट करणारा अभिनय त्याने केलाय आणि एक उत्कृष्ट असा विलन, ऑडियन्सला तिरस्कार वाटेल असा विलन त्याने साकारलाय आणि त्याच्या अभिनयाने तर पूर्ण त्याने माहोल बनवला होता पूर्ण पहिला हाफ। आणि उत्तम स्टोरी आणि उत्तम कॅरेक्टर त्याला मिळालंय, त्याच्यामुळे त्याने आपल्या अभिनयाने अजून त्याच्यात भर देऊन खूप चांगला रिझल्ट या चित्रपटामध्ये देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामुळे खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर ते आपल्याला वाटतं आणि खूप एंगेजमेंट बनून राहतोय पहिल्या हाफमध्ये। बाकी इतर कलाकारांनी तर खूप चांगला अभिनय केलाच आहे। महेश मांजरेकर असू देत, रेणुका शहाणे असू देत किंवा सुबोध भावे असू देत, त्यांच्या अभिनयाचा तर काही प्रश्नच नाही। आता टेक्निकल ऍस्पेक्ट बद्दल बोलायचं झालं तर ह्याची प्रोडक्शन व्हॅल्यू खूप चांगली आहे। सिरियस टोन, एक कलर टोन कॅरी करते मूवी। सिनेमॅटोग्राफी खूप चांगल्या पद्धतीने केली गेलेली आहे। खरं तर वध हा चित्रपट ज्या मेकर्सनी बनवला होता त्याच मेकर्सनी हा चित्रपट सुद्धा बनवलेला आहे। त्याच्यामुळे जरी रिमेक असला तरी कुठेच प्रोडक्शन व्हॅल्यूच्या बाबतीत, सिनेमॅटोग्राफीच्या बाबतीत किंवा इतर टेक्निकल ऍस्पेक्टच्या बाबतीत हा चित्रपट कुठेच कमी नाहीये। हा चित्रपट बघायला आपल्याला रिच वाटतो, घेतलेली मेहनत कळते, एक सिरियस कलर टोन किंवा प्रत्येक फ्रेमवर एक थॉट किंवा एक मेहनत घेतलेली आपल्याला दिसते। भरेल रिमेक असू दे, मात्र काहीतरी वेगळं किंवा काहीतरी आपल्या कल्चरचा दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटामध्ये केला गेलेला आपल्याला बघायला मिळतो। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या चित्रपटाचं म्युझिक हा या चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे। बॅकग्राऊंड म्युझिक असू दे किंवा गाणी असू देत, सगळी काही या चित्रपटाची एंगेजमेंट वाढवण्यासाठी किंवा एक एक्सपिरियन्स चांगला करण्यासाठी मदत करतात। या चित्रपटातली गाणी, विठ्ठलावरचं गाणं असू दे किंवा एक नारायण नारायण जो बॅकग्राऊंड पॅच सुरू राहतो तो असू दे किंवा ओव्हरऑल एक सस्पेन्स किंवा थ्रिलर टोन कॅरी करण्यासाठी जे बॅकग्राऊंड म्युझिक वापरलंय ते असू दे, ते खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आले या चित्रपटामध्ये आणि त्यामुळेच हा चित्रपट बघताना अजून आपण त्या चित्रपटाशी जोडले जातो आणि ऑडियन्स म्हणून आपल्याला एंगेज करण्यात तो चित्रपट यशस्वी होतो। रंगा साथ राहे तुझी अंतरी, तू माझी मी तुझा सोबती। दुसरं म्हणजे या चित्रपटाचा स्क्रीन प्ले खूप ग्रिपिंग आहे। कुठेच तुम्हाला बोर नाही वाटणार, कुठेच तुम्हाला चित्रपट ड्रॅग होतोय किंवा थोडासा बोर वाटतोय असं तुम्हाला अजिबात एका सेकंदासाठी सुद्धा वाटणार नाही, कारण चित्रपट कुठेच भरकटत नाही। आपली स्टोरी एका पाथमध्ये चित्रपट फॉलो करतो आणि एंड पर्यंत एक ग्रिपिंग स्क्रीन प्ले असल्यामुळे ऍज अ ऑडियन्स पूर्ण चित्रपटभर तुम्ही एन्जॉय करता। कॅरेक्टर्स जे आहेत ते इतक्या चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेत आणि आपण त्या कॅरेक्टरशी इतक्या चांगल्या प्रमाणे अटॅच होतो, त्यामुळे पूर्ण चित्रपटभर तो प्रवास करून एका सॅटिस्फाईंग क्लायमॅक्स पर्यंत हा चित्रपट आपल्याला पोहोचवतो। त्याच्यामुळे हा चित्रपट एक पूर्ण समाधान आपल्याला देतो हे नक्की। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कुणी वध हा चित्रपट बघितलेला नाहीये त्यांच्यासाठी हा चित्रपट नक्की आहे। आणि जर तुम्ही वध चित्रपट बघितला असेल तरी एक मराठी कल्चर किंवा मराठी रूट्सच्या गोष्टींच्या अनुषंगाने जर तुम्हाला ही स्टोरी परत बघायची असेल तर तुम्ही हा चित्रपट बघायला जाऊ शकता, कारण स्टोरीमध्ये तुम्हाला इथे काहीच बदल बघायला मिळणार नाही। मात्र इथे एक वारीचा अँगल टाकलेला आहे किंवा मराठी कल्चर, मराठी रूट्स किंवा इथल्या परंपरा किंवा इथल्या लोकांच्या अनुषंगाने ती कथा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे। सो जर तुम्ही वध बघितला असेल आणि पुन्हा तुम्हाला मराठीमध्ये ती कथा बघायची असेल, तुम्ही देव माणूस हा चित्रपट बघू शकता। आणि जर तुम्ही वध बघितला नसेल तर नक्कीच देव माणूस हा बेस्ट ऑप्शन आहे, कारण सगळ्या अनुषंगाने हा चित्रपट खूप चांगल्या प्रकारे बनला गेलेला आहे। बाकी तुमची काय मत आहे त्या चित्रपटाला घेऊन ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि मूवीज, इनसाइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी विंड एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा।